नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर तसंच गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसंच रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केलं आहे। त्या दृष्टीने नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 4/6/2025 रोजी रात्रीच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। यावेळी मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड व नाशिक रोड विभाग तसंच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी उपस्थित होते। मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग तसंच डॉक्टर सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग यांनी विशेष परिश्रम सूचना दिल्या। पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून परिणामकारक कोम्बिंग ऑपरेशन राबवून कारवाई करून घ्या असं आवाहन केलं होतं। रेकॉर्डवरील 184 गुन्हेगार चेक करून पोलीस स्टेशनला आणून चौकशी करण्यात आली। तडीपार असलेल्या गुन्हेगारांपैकी 63 तडीपार गुन्हेगारांना चेक करण्यात आले। उपनगर व नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत अनुक्रमे इसम, विकी शांताराम जवरे व अमीर मुराद तांबोळी यांच्या ताब्यात घातक हत्यार कोयते मिळून आल्यानं भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात आले। टवाळखोर 121 इसमांवर मपोका कलम 112/117 प्रमाणे कारवाई करण्यात आली। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश बजावणी केलेले तसंच गोवंशीय गुन्ह्यातील असे एकूण 35 गुन्हेगार चेक करता ते मिळून आले नाहीत। नजीकच्या काळात संपन्न होणारा बकरी ईद, अन्य सण उत्सवाचं व आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील सर्वच प्रकारच्या गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑल आउट, नाकाबंदी इत्यादी कारवाईत चेक करून व घेऊन तसंच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून परिणामकारक अशी कारवाई नियमित व्हायला पाहिजे अशी भावना नागरिक व्यक्त करीत होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सुरू राहणार असल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलंय। आगामी येणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने व तसेच इतर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी काल परिमंडळ 2 अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। सदर कोम्बिंग ऑपरेशन हे अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या 6 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेलं आहे। या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 283 गुन्हेगारांना चेक करण्यात आलेलं आहे। त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुढची चौकशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 184 रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, 63 तडीपार केलेले आरोपी आहेत आणि तात्पुरते तडीपार केलेले 35 आरोपी या ठिकाणी चेक करण्यात आलेले आहेत। तसेच विकी शांताराम जावर आणि अमीर मुराद तांबोळी हे घातक हत्यारे स्वतःजवळ बाळगत असताना आढळून आले आणि त्यांच्यावरती 425 भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई करत असताना या परिमंडळांतर्गत दोन्ही एसीपी, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी ऍक्टिव्ह सहभाग घेतलेला आहे। असे कोम्बिंग ऑपरेशन परिमंडळ 2 अंतर्गत भविष्यात देखील चालू राहणार आहे। बकरी ईद 2025 सणाच्या पार्श्वभूमीवर तसंच गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी परिमंडळ 2 कार्यक्षेत्रात दिनांक 4 जून 2025 रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। या कारवाईत एकूण 283 गुन्हेगार चेक करण्यात आले। घातक हत्यारं बाळगणारे 2 इसम हत्यारांसह ताब्यात घेण्यात आले। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।